आज आपण बनवणार आहे साऊथ इंडियामधल्या कर्नाटकमधील स्पेशल अशी वांगी भातची रेसिपी। ती बँगलोर साईडला वगैरे गेला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की खाल्ली असेल किंवा हा भात नक्की खाल्ला असेल तर आपल्याला हा बनवण्यासाठी अशा प्रकारचे वांगी लागतात। ही वांगी स्वच्छ धुवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं असं कट करून घ्यायचं आहे। कांदा आणि वांगी इथं मी कट करून घेतलेला आहे। आता एका कढई किंवा भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झाले की कढीपत्ता टाकायचं, ऑनियन्स टाकायचे, थोडंसं सॉटे करून घ्यायचं याला। आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ते सुद्धा मिक्स केलेलं आहे। वांगी भात बनवण्याची पद्धत ना सर्वांची वेगवेगळी असू शकते, ह्याच्यामध्ये काही चेंजेस असू शकतात, पण जसं मला जमेल आणि जसं मला माहिती आहे तसं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये मी वांगी थोडंसं सॉटे करून घेतलं, थोडंसं मऊ झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि थोडेसे सुके मसाले टाकलेले आहेत। बेसिक मसाले टाकल्यानंतर इथं सर्वात इम्पॉर्टंट आहे हा वांगी भातचा मसाला। मसाल्यामुळेच वांगी भाताला अस्सल टेस्ट येईल। भात मसाल्याशिवाय मी इथं तिखट, हळद, मीठ आणि धणेपूड, जिरेपूड हे सर्व वापरलेलं आहे। सर्व एकत्रितपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावून याची मस्त अशी वाफ काढून घ्यायची, भाजी शिजवून घ्यायची। एका साईडला भात तयार करून घेतलेला होता। तयार भात आपण याच्यामध्ये टाकणार आहे। 10 मिनिटात काहीतरी बनवायचं असेल किंवा शिल्लक भात राहिलेला असेल तेव्हा त्यावेळेस तुम्ही ही वांगी भातची रेसिपी ट्राय करू शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज मला सबस्क्राइब करायला, लाईक करायला, फॉलो करायला विसरू नका। मला असं सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राइब किंवा फॉलो करा। काही जण याच्यामध्ये सुकं खोबरं किंवा शेंगदाणे वगैरे असं काही ॲड करू शकतात, चिंच ॲड करू शकतात, तर ज्यांना जसं आवडेल तसं बनवू शकता आपण। तशी तुपाची धार सोडायची, मला सबस्क्राइब करायचं, त्याच्यामुळे अशा नवीन नवीन रेसिपीसाठी मला बघत राहायचं। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।